रोज नवऱ्याला भांडण करणारी बायको स्वतःमध्ये बदल करण्यामागचं काय मोठं कारण आहे बघा. आजपासून आपल्या नवऱ्याला आपण अजिबात त्रास द्यायचा नाही. होय जाऊबाई, आपण पण आपल्या नवऱ्याशी प्रेमानं वागायचं आणि ते म्हणतील तसंच करायचं. होय होय, आता आपणच आपल्यात बदल करूया. या आत या. दादा रोज मोकळा तांब्या तोंडावर येत होता, आज भरलेला तांब्या हातात आलाय. होय रे, पाण्यात काही विष तर नाही ना? तू आधी पे. बरं राहू दे, तोंडावर पाणी मारून चल आता. मला तर भ्याच वाटायली दादा. नाही नाही, हातपाय तोंड धो, चल मध्ये. वैद्या, तोंड पुसायला रुमाल तर दे की. अहो काय झालं? अगं सांगून डोकं दाबत जा की, मला वाटलं नरड दाबतेस का काय. काय? हो, तुमचं पाय दुखत असेल म्हणून पाय दाबाले. अगं हे नाही ग, हे पाय दुखलाय, ह्याच्यावर घातलेस की काल लाथ. हे दाब. वैभ्या, आपल्या बायकात एवढा कस काय बदल झालाय? काय माहित दादा, मला तर लय भीती वाटायला, काळजात पाक पाणी पाणी झाले. काहीतरी केलं पाहिजे. मयुरी, तो आधी कसं वागत होती तसंच वाग, एवढ्या प्रेमानं वागू नको, मला कसं तर व्हायला लागलंय. आम्हाला दोघाला शेजारणीच्या घरात गेल्यासारखं वाटलं. आम्ही तुमच्यासाठी स्वतःच बदल केलो होतो, पण तुम्ही त्या लायकीचं नाही. हे तर दोघे भाऊ लपडे करून निघले की राव, याच्या तोंडाने जे लफडे कुठली अवघड कंडिशन झाली.